गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दिल्लीत अर्ध्या तासापासून उपमुख्यमंत्री शिंदेंची शहांसोबत बैठक सुरू। शहांनंतर शिंदे संध्याकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेणार। शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे सेटिंग मास्टर, काही सेटिंग करण्यासाठी दिल्लीत आले असतील। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत बसतात, राऊतांचा टोला। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना। ठाकरे उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार। बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून फडणवीस आणि शिंदेंच्या खात्यांमध्ये झुंपले। बेस्टचा अतिरिक्त कार्यभार शिंदेंनी अश्विनी जोशींकडे दिला, तर फडणवीसांच्या खात्याकडून आशिष शर्मांची त्याच पदावर नेमणूक। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। माजी आमदार विजय भांबळेंच्या पुतण्याला मुंबईतून अटक केल्याची माहिती। मेघना बोर्डीकरांवर अश्लील टीका केल्याचा विजय भांबळेंच्या पुतण्यावर आरोप। परभणी जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा वाद। कबूतरखाने वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक। दादरमधील कबूतरखाना परिसरात राडा। आंदोलकांकडून कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न। आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ झटापट। दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन करणारे बाहेरचे लोक, जैन ट्रस्टची लोक आंदोलनात नव्हती। आंदोलनाशी जैन ट्रस्टचा संबंध नव्हता। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। कोणत्याही परिस्थितीत कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच राहणार। आंदोलनानंतरही मुंबई महापालिका निर्णयावर ठाम। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा। महादेवी हत्तीण नांदेडीत पुन्हा आणण्यासाठी सरकार याचिका करणार। महाराष्ट्र सरकारच्या याचिकेत वनताराही सहभागी होणार। बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीवेळी मनसेचे बाळा नांदगावकरही उपस्थित। बच्चू कडूंकडून मराठवाड्यातील शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयातच शिक्के मारा। ईव्हीएम मशीन असेल तर कशाला निवडणुका लढायच्या अशी भावना निर्माण होते। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया, तर केशव उपाध्ये यांच्याकडून न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या नियुक्तीचं उदाहरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन 3चं उद्घाटन। गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आयबीचं कामकाज कर्तव्य भवन मधून चालणार। इतर महत्वाची मंत्रालय कर्तव्य भवन मध्ये शिफ्ट केली जाणार। डोनाल्ड ट्रम्प भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत हा चांगला व्यापार सहकारी नसल्याचा ट्रम्प यांचा कांगावा। अमेरिकेत अदानींविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीमुळे पंतप्रधान मोदींचे हात बांधलेले, त्यामुळे मोदी ट्रम्प यांच्या धमक्यांविरोधात उभे राहू शकत नाहीत। राहुल गांधींची मोदींवर टीका। आरबीआयकडून पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.5% कायम। रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती। यवतमाळमधील 49,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या चौकशीचे आदेश। 49,735 महिलांच्या खात्यातील व्यवहार थांबवले। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा संशय। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता। कवितेचे फक्त चित्र बदलण्यात आलं। बर्ड्स कॅन फ्लाय टायटल असणारी कविता दोन्ही वर्गांना असल्यामुळे पालक संभ्रमात। पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब। 24 तास सुरक्षा असतानाही बंगल्यातील साहित्य गायब। गायब झालेल्या अन्य वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती। साताऱ्यातील कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच फुलांचा बहर। कास पठारावर चवर जातीची फुलं उमलण्यास सुरुवात। उत्तराखंडमध्ये भूस्खलनात अडकलेल्या 130 नागरिकांना वाचवण्यात यश। 50 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती, तर 50 जण बेपत्ता। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।